प्राप्त्यार्थम डोळ्यांका पाणी लावून घ्या. एकदा दे दर्शन गजानना लंबनरा रे पोरया गजानना लंबनरा रे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा जत्रोत्सवाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर आज मी आलो शेर्ले या गावच्या जत्रोत्सवाला. तर या जत्रोत्सवाची जी काही मजा असेल ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तसेच तेथील काही जे परंपरा असते, रीती असते ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला. तर मंडळी, आता मी बरोबर मंदिराच्या समोर आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता श्रीदेवी माऊली सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ शेर्ले. तर आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया की मंदिराची जी नवीन वास्तू सध्या चालू आहे ती सध्या पाहूया, आणि तसेच जुनी जी वास्तू आहे ती सुद्धा आपण पाहूया. चला. प्रत्येक मंदिरासमोर जी असते ती दीपमाळी या मंदिरासमोरही सुद्धा आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आणि हे मुख्य मंदिर इथे आहे, आणि मंदिराच्या बरोबर समोर अजून एक असे छोटेसे मंदिर आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आणि इथे तुळस आहे. हे बघा, गर्दीसुद्धा भरपूर आहे. आणि माझ्यासोबत शेर्ले गावचा एक यूट्यूबर समीर पोखळे आहे. हे बघा. तर मंडळी, आता मी बरोबर मंदिराच्या गाभाऱ्यात आहे, आणि तुम्ही इथे पाहू शकता की हे बघा, वर सध्या काम चालू आहे. मंदिर नवीन बांधलं जात आहे, त्यामुळे थोडंसं काम चालू आहे. मुख्य मंदिराच्या बरोबर बाजूच्या साईडला इथे एक हे बघा लिंगाचं देऊळ आहे. हे बघा. हॅलो हॅलो. आता काही वेळात त्या ठिकाणी शिवपालखी येणार आहे, तरी भाविकांनी रांग थांबवायची आहे.
आता थोड्याच वेळात पालखी सोहळा जो संपन्न होणार आहे. त्या साईडला पालखी आहे आणि इकडे तरंग आहे. श्री केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः. गंधला सगळ्यांनी करोतु ससदे ब्रह्मा स्वस्तिवापि तुजात्रया श्री श्रीपादश्रेष्ठास्ते सर्वदा वरदमूर्ति महागणाधिपतये नमः. इष्टदेव सकल शास्त्रयुक्त पुराणोक्तर्मुक्त फलप्राप्त्यार्थं डोळ्यांका पाणी लावून घ्या. प्रतिवार्षिकवेदं श्री माऊली प्रमुख पंचायत देवता तत्रोत्सव निमित्तकम् अद्य दिने दीपस्तंभ देवता पूजनं च करिष्ये. तदंगं महागणपति पंचोपचार पूजनं च करिष्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा रिद्धि बुद्धि शक्ति सहित महागणाधिपतये नमः. सांगं सपरिवारं सायुधं शतधिकं नारिकेलफलेषु महागणपतिम् आवाहयामि स्थापयामि. नाही
कस्तूरी तिलकौललाटपटले वक्षस्थले कौस्तुभौ नासाग्रे नवमोक्तिकङ्करतले वेणोकरे कङ्कणं सर्वाङ्गी हरिचन्दनौ सुललितौ कण्ठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते ध्याये सदा मङ्गलं पुण्डरीकाक्षे तुझे कैसे सांग कैसे फेडू काया ही मलिन मधी चरणासी अंतरू ऋण तुझे मोरया सांग कैसे फेडू काया ही मलिन मधी चरणासी अंतरू चंदना परी जिजुनी गंध तुला लावू भाव भक्तीची ही अश्रू फुले वाहू तरी पिठे नाही पांढरे मोरया तरी पिठे नाही पांढरे भाव मोरया भाव पावरे भाव मोरया भाव पावरे दावी रूपते दागिरे मोरया दावी रूपते दागिरे मोरया दावी रूपते दागिरे जड झाले लोचन एकदा दे दर्शन जड झाले लोचन जड झाले लोचन जड झाले लोचन एकदा दे दर्शन गजानना लंबोदरा रे
गाव पावरे दावी रूप ते साजरे मोरया दावी रूप ते साजरे मोरया दावी रूप ते साजरे कृष्णा समान नरवर कृष्णा समान नरवर कृष्णा समान घेत से जन्मान जन्मान घेत से जन्मान जन्मान भाग्य उदयले भाग्य उदयले भाग्य उदयले एक मंत्र महा नरवर कृष्णा समान नरवर कृष्णा समान नरवर कृष्णा समान। समोर तुम्हाला पाहू शकता की तिथे पालखी सोहळा चालू आहे आणि इथे दशावतारी आपले रंगकाम करत आहे बघा. थोड्याच वेळात दशावतारी नाटक सुरू होणार आहे. देवाची पूजा केली तर नैवेद्य आणायला विसरलो. बाजारपेठ कृष्ण भरलेला आहे. बाजारपेठेला पाणी सोडतो. बाजाराला पाणी सोडलं तर बाजार वाहून जाणार. मग असं असेल एका पदार्थाचं नाव घेतो आणि पाणी सोडतो. खा देवा का केळ्यांचं समर्पयाने, खा देवा का लाडवांचं समर्पयाने, खा देवा का खाज्यांचं समर्पयाने, खा देवा का वेज्यांचं समर्पयाने. खाजा खाण्याचा पदार्थ झाला. बरं खाचं संपल्यानंतर गुळाचा पाक जो शिल्लक राहतोय त्या गुळाच्या पाकाचा हे सावकार लोक वेदाने पैसा उभा करतात म्हणून त्याला वेद म्हटले. खा देवा का भांडारांचं म्हटलं. भांडाराचा वाहन कोणता भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणपती महाराज तुमच्या घरी येतात, आमच्या घरी येतात, या सगळ्यांच्या घरी येतात आणि या गजाननाचा आवडीचा पदार्थ वरून निमुळता घालून चेपतात आणि त्या मोदकाची या गजाननाला फार आवड म्हणून त्याला पाणी सोडलेलं आहे. हा आता काय करूया, या गणपतीच्या आरती तुमच्या हाती होऊ दे. Hare
पण सूट करत का बत्तीची शपथ बत्तीने काय करते बत्ती जाळून खात केल्याशिवाय राहती नाही करू पुढे तुम्ही काय केले काळ मृदंगाचा केला गजर टाळ मृदंगाचा केला गजर हरिनामाचा केला घोष आणि या अवघ्या सभेचा पाडून टाकलाय विद्वत आता बघा सभा कशी शांत शीतळ झालेली आहे. थंडगार आणि पातळ झाली शीतळ झालेली असा एका कारण हा भय चार असतो देवळात भय देवातो घरात भय घरका नितो रानात भय वागातो आणि भरलेल्या सभेच्या संकातून वागातो म्हणजे या शिवाचो शिव बघतो शिवा शिवा माधवादया माझ्या गाड्यात खेळू का थांबा कोणता बघा कोणतं हो थोरलो म्हणजे आहे तो थोरलो भाव मामा कोण माहिती असा आयत्या वेळात नागोबा असता तो का रातचं नाव घेत नाही रातचं नाव घेतलं का पाठवून येतो तो मामा नाही पुरुषो तसा नाही हो खडपट असता पुरुषा नाही नसता ती शिले नाही का तू ज्याने कर्म करावं त्याने घर भरावं आता सांगा पालखी बिलकी काढलेली काय नाही बरेच दिवस काढले बाकी नाही